नमस्कार, मी लतीफ अकबर शेख, राहणार पुणे. माझं असं म्हणणं आहे की संदीप सावळे म्हणून आणि आनंद पोतले हे मला 2022मध्ये भेटले. भेटल्यानंतर मला म्हणले, लतीफ भाई आम्हाला अर्धी जमीन द्या. मी म्हणलं मला नाही द्यायची, पण ते मी त्यावेळी त्यांच्याबरोबर व्यवहार तोडला होता. परत ते आले, म्हणले लतीफ भाई द्या. मग मला म्हणले 1 लाखाने मी देतो. 1 लाखाने त्यांनी घेतली नाही. 79,000 माझ्याकडनं ती जमीन त्यांनी अर्धी जमीन घेतली. त्या जमीन 2.5 एकर त्यांना दिली, त्यांच्या नावावर झाली, सगळं क्लिअर झालं. त्यानंतर आम्ही 9.5 फुटाचे 9 फुटाचे रस्ते बनवले, 18 फुटी, आणि अर्धी जमीन त्यांची अर्धी माझी झाली. त्याच्यानंतर त्यांनी 2025ला गिऱ्हाईक आणलं. आता हे दोघं झाले एजंट, संदीप साबळे आणि आनंद पोतले. यांनी माझ्याबरोबर 3-4 वेळा मिटिंग केली. मी म्हणलं मला नाही द्यायची साहेब, मला 2 लाखाशिवाय परवडत नाही, मी देत नाही. तर त्यांनी असं मला दर्शवलं की तुम्ही काळजी करू नका लतीफ भाई, की आम्ही राहिलेली मागची जमीन तुमची 1.5 एकर ती आम्ही तुम्हाला प्लॉटिंग करून देऊ, असं मला बोलले. आणि त्या प्लॉटिंगमध्ये तुम्हाला 4-5 लाखांनी चांगले पैसे मिळतील. आणि मी त्यांना एक अट अशी टाकली की फ्रंटला मी 6 गुंठे मला जमीन मी ठेवणार आहे, ती मला पाहिजे पुढं फ्रंटला, कारण फ्रंट मी ज्या जमिनीचा मालक आहे. तर ते म्हणले होय, तोंडी हा बोलले. आणि खरेदी खात्यात त्यांनी लिहिलं नाही. त्यानंतर त्यांनी 50 गुंठे माझ्याकडनं लिहून घेतली. तर त्या लिहून घेण्याच्या अगोदर 2 वेळा मी व्यवहार तोडला. मी म्हणलं बघा, ही वतनाची जागा आहे, पण ही 5 एकर 20 गुंठे सुटलेली, ही कलेक्टरची माझ्याकडे ऑर्डर आहे, असं मी त्यांना दिल्यानंतर त्यांनी ते सगळं शहानिशा केली. ते म्हणले आम्हाला सर्व यातली हकीकत माहिती, पण तुम्ही आम्हाला 50 गुंठे द्या. असं मला कोण म्हणला? आनंद पोतले आणि संदीप साबळे. आम्ही तुम्हाला एक पार्टी देतो बोले, त्या पार्टीचे ते आमचे पार्टनर आहे म्हणले. असं बोलून माझ्याकडनं त्यांनी माझ्या मुलांकडनं खरेदी खत करून घेतलं. आणि मला म्हणले मी म्हणलं मला एकदम पूर्ण रक्कम द्या. नाही बोले, आम्ही तुम्हाला 3 महिन्यात सगळं क्लिअर करतो. त्यानंतर त्यांनी मला फक्त पहिल्यांदा 17-18 लाख रुपये दिले. त्यानंतर थोडे करून मला पैसे 25 लाख रुपये दिले. त्यानंतर मी त्यांना म्हणलं मला 3 महिन्यात पूर्ण रक्कम द्या. नाही बोले, खरेदी खात्याच्या वेळी त्यांनी मला म्हणले 6 महिन्याची मुदत द्या. मी अशी करून त्यांना 6 महिन्याची मुदत दिली. मुदत दिल्यानंतर मग त्यांना मी म्हणलं भाऊ मला पैसे लागतात, मला गरज आहे, काय माझी अडचण आहे, मला मदत माझे पैसे मला देऊन टाका. हा देतो असं म्हणून म्हणलं तुमची नोंद होत नाही, हे होत नाही. मी म्हणलं पहिली तुमची नोंद झालेली, मग कसं काय नोंद होत नाही? मग बोले त्याच्यावर बोले स्टे फक्त 20 गुंठ्यावर होता, बाकी जमिनीवर स्टे नाही आहे. 2 एकर मी विकू शकतो, तेवढी मला मान्यता आहे विकण्यासाठी. तर हे लोकांनी माझे ते चेक अडवून ठेवले. त्यानंतर मी त्यांना मुदतीच्या आत चेक टाकले, 4 चेक टाकले. 3 चेक मधुकर दौंडकर यांचे 7.5चे 2 आहेत, आणि एक 3 लाखाचा आहे, आणि एक 7.5 लाखाचा संतोष बेंद्रेच्या नावाचा आहे. हे चेक टाकल्यानंतर ते चेक बाउन्स झाल्या. मी त्यांना म्हणलं भाऊ तुमचे चेक बाउन्स झाले, तुम्ही काय करता? बोले आमच्याकडे पैसे नाही आहे, पैसे ते नोंद झाल्यावर आम्ही तुम्हाला देऊ. मी म्हणलं लोन झाल्यावर असं लिहिलेलं नाही खरेदी खतात. जो खरेदी खत करतो त्याची जिम्मेदारी असते नोंद करून घ्यायचं, माझा काही संबंध येत नाही. माझ्याकडनं तुम्ही रजिस्टर खरेदी करून घेतल्यानंतर तुम्ही मला पैसे द्यायला पाहिजे. त्यांनी मला पैसे काही दिले नाही. मग मला उडवाउडीची उत्तरं द्यायला लागले. मग आमचं नोंद होत नाही, हे होत नाही, ते होत नाही. मग दमदाटी करायला लागले. मग त्याच्यामध्ये एक नवनाथ आरेकर म्हणून आहे, तो दमदाटी करतो. आणि नंतर संदीप साबळे हे आणि राहुल साबळे हे सगळे मिळून आणि माझी दिशाभूल करून माझ्याकडनं लिहून घेतलं. आणि माझी जमीन काय मला परत पाहिजे, मी यांना यांचे पैसे द्यायला तयार आहे. पण ते पोलीस स्टेशनला काही येत नाही. मी त्यांची कंप्लेंट दिली 26/6/2026ला आत्ता सी पी साहेबांवर लेखी कंप्लेंट दिली. त्यानंतर मला चाकण पोलीस स्टेशनला बोलून घेतलं. चाकण पोलीस स्टेशनचे साहेब संजय सोळंके म्हणले त्यांना आम्ही बोलून घेतो. मग 15 दिवसापूर्वी त्यांना बोलून घेतलं. ते म्हणले काय तुमचं बघा, त्यांचं मिटवा, नाही तर मी सोळंके साहेब म्हणले की मी तुमच्यावर गुन्हे दाखल करत, असं त्यांना सांगितलं. परत त्यांना काल बोलावलं, काल ते आले नाही. आज बोलावलं, आज आले नाही. आज येतो म्हणले, आणि आम्ही 2 तास तिथं वाट बघितली, 12 ते 2:30 वाजेपर्यंत. पण हे काय 2-2.5 तास आले नाही, फोन स्विच ऑफ करून ठेवला. आता मी यांना नम्र विनंती करतो पोलीस स्टेशनवाल्यांना की यांच्यावर गुन्हे दाखल करावं. त्याच्यामध्ये पहिला नंबरला आरोपी आहे संतोष बेंद्रे, दुसरा आरोपी आहे मधुकर दौंडकर, आणि आरोपी माफिया, लँड माफिया ह्यांचा एक ग्रुप आहे या चाकण शिक्रापूर रोडला.
याच्यामध्ये यांचं 4-5 जण आहे. एक राहुल साबळे, एक नवनाथ आरेकर आहे, संदीप साबळे, आनंद पोतले, मधुकर दौंडकर आहे, संतोष बेंद्रे. हे काय करतात, शेतकऱ्यांचे थोडेफार पैसे देतात आणि त्याला लटकून ठेवतात आणि मग चेक बाउन्स करतात. मग व्यवहार करत नाही आणि म्हणतात आमचा पूर्ण व्यवहार झाल्याशिवाय आम्ही पैसे देणार नाही. ज्या दिवशी आमच्या नावं होईल त्या दिवशी आम्ही तुझे पैसे देऊ. म्हणजे याचा अर्थ असा होतो की यांनी पहिले पैसे घ्यायचे, शेतकऱ्याला विचारायचं नाही आणि माल विकत बसायचा, असं यांचे धंदे आहे. आणि असे लँड माफी आहे, भूमाफी आहे, यांच्यावर तात्काळ पोलिसांनी कारवाई करावं अशी माझी पोलिसांना व गृहमंत्र्यांना नम्र विनंती आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक समाजाचा, मुस्लिम समाजाचा मी आहे आणि मी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष आहे. आणि आज एवढ्या मोठ्या माणसाची यांना फसवणूक केली तर गरीब शेतकऱ्यांची काय करणार हे लोक. तर हे माझी पोलीस स्टेशनला नम्र विनंती आहे. आणि पिंपरी चिंचवड आयुक्त, पोलीस आयुक्त चौबे साहेब व जॉईंट कमिशनर डॉक्टर शशिकांत मावरकर साहेब यांना विनंती आहे की यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी नम्र विनंती आहे या भूमाफियावरती. आणि यांनी एक तर मला जमीन द्यावं, मी यांचे पैसे त्यांना रेडी आहे. बस माझं एवढंच म्हणणं आहे. नाही तर मला माझे पैसे वाढवून पाहिजे, हीच नम्र विनंती. बस मला माझी जमीन मिळावं ही विनंती आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा का तुमची जमीन तुम्हाला परत मिळावी, तुमची काय नेमकी मागणी असते? माझी जमीन मला परत मिळावी. आणि जर तुमची जमीन तुम्हाला परत नाही मिळाली, त्यांच्यावर गुन्हा जर दाखल नाही झाले तर तुम्ही काय आंदोलन उपोषण करणार? मी आंदोलन करण, उपोषण करण आणि कोर्टामध्ये केस दाखल करून टाकेन यांच्या विरोधात. संबंधित व्यक्तीचं तुमचं काही बोलणं होतंय का? पैसे केव्हा देणार, चेक बाउन्स झाले याबद्दल त्यांच्याशी काही चर्चा झाली का? आणि कधीपर्यंत पैसे देऊ, त्यांच्याकडनं काही उत्तर आलं? 4-5 वेळा मिटिंगा केल्या, आज देतो उद्या देतो. आणि असं म्हणणं आहे त्यांचं की आमचं नाव चढलं तरच आम्ही तुला पैसे देऊ. आता 7-12 जर यांची नावं चढले तर हे मालक झाले, मग मला यांच्या मागं पडायला लागेल ना. यांचं काम आहे ना नोंद करून घ्यायचं, माझा काही संबंध येत नाही. माझे पहिले मला पैसे द्या तर मी यांची नोंद होऊन देईन, नाही तर मी यांची नोंद होऊन देणार नाही. तहसीलदारांना बी मी पत्र दिलेलं आहे आणि सर्कलला बी दिलं आहे. काय त्या सरकारांचं नाव आहे माणिकराव गायकवाड आणि तलाठीला बी लेखी पत्र दिलेलं आहे मी की यांची नोंद होऊ नये म्हणून या शासनी दरबारी. पोलीस आयुक्तांना काही अर्ज दिलाय का, तक्रार दाखल करावी? हो मी दिला आहे, लेखी अर्ज दिलेला आहे पोलीस आयुक्ताला.